जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात मायबोली अभिजात मराठी भाषेत केलाय. त्या अनुवाद ग्रंथाचं नाव आहे अभंग मंत्रगीता. याची ओळख आपण करून घेत आहोत. आता भाग 14व्याची सुरुवात श्लोक क्रमांक 66 आणि अभंग क्रमांक 111 पासून आपण करूया. प्रथम वाचूया आणि नंतर अर्थ बघूया. न अस्ति बुद्धिः अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावयतः शांती अशांतस्य कुतः सुखम. आणि अभंग आहे असा. अयुक्त जो त्याला नसे बुद्धी पार्था ध्यानाची आपंथा जावो नेणे. ध्यान नाही तेथे शांती हे वसेना सुख आढळेना अशांतासी. तळमळे चित्त कैसे त्याचे हित तुका म्हणे अंत सद्विद्येसी. आता त्याची सुरुवात आपण करत आहोत. या अभंगाची सुरुवातच अयुक्त जो या शब्दापासून केली आहे. आता ह्या शब्दातला जो ही जी व्यक्ती तुम्हीही नाही आणि मी पण नाही आहे. जो ही व्यक्ती अयुक्त आहे. अयुक्त जो त्याला नसे बुद्धी पार्था. अर्जुनालाच सगळं व्यक्त करून श्रीकृष्ण बोलतोय. युक्त आणि अयुक्त ही दुसरी बाजू सांगणारा शब्द आहे. जो हित व्हावे याची त्याला तळमळ आहे. त्याला हित साधता आलेले नाही आहे. का तर त्याच्या सद्विद्या चांगल्या बुद्धीचा अंत झालेला आहे. त्याच्या अहिताच्या तळमळीचे कारण आपल्याला शोधावे लागेल. तळमळे चित्त कैचे त्याचे हित. त्याचा क्रम पाहताना लक्षात येईल की अहित म्हणजे त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. अपेक्षित साध्यही होत नाही आहे. आणि साधन पाहिले तर त्याचं साधन आहे बुद्धी म्हणजे सद्विद्या. ही उपजत असतेच पण त्याचा कामात आली पाहिजे. आणि हे सत्यज्ञान मिळवण्यासाठी सद्विद्या मिळवण्यासाठी समाधी सिद्धीशिवाय सत्यज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे ध्यानाची आपंथा जावो नेणे. सत्य ज्ञान प्राप्तीशिवाय इंद्रिय निग्रह म्हणजे नियमन हवे. इंद्रिय निग्रहासाठी राग द्वेषाशिवाय षड्रिपूंशिवाय इंद्रिय मुक्त हवीत. विषय वासनांपासून मुक्त हवीत. आणि ह्या सर्व पायऱ्या चढून ध्यानधारणा साधना श्रवण मनन चिंतन म्हणजेच ध्यानाची आपंथा जावो नेणे हे सर्व सत्यज्ञान प्राप्तीसाठी मार्ग खुला होतो. आता ही ध्यानधारणा नसेल तर शांती समाधान जे सुखाची अनुभूती प्राप्त होत नाही. ध्यान नाही तेथे शांती हे वसेना सुख आढळेना अशांताशी. या सर्वात स्वतःचे चिंतन करून आपली त्रुटी म्हणजे कमतरता शोधून ती साध्य केली तरी हित म्हणजे स्वतःचे हित स्वहित साध्य होत नाही. केव्हा जर ध्यान नसेल शांतता नसेल शांती वसलेली नसेल मनामध्ये तर सुख आढळत नाही. ते अशांत होतं. म्हणजे विद्येशिवाय सद्विद्येशिवाय उद्दिष्ट जे आहे अपेक्षा आहे ते फलद्रूप होत नाही. आणि ही सर्व आध्यात्मिक कर्मकृती करण्याची या पूर्वीच्या अभंगातून सांख्य योगासाठी सतत मनावर बिंबवली आहेत अर्जुनाच्या आणि आपल्याही. आपण ही उदाहरणासह श्रवण केलीत. या अभंगातून समजून घ्यायचे असेल तर तळमळे चित्त कैसे त्याचे हित. मनाची तळमळ हवी
आणि हे एवढं सगळं ऐकलेल्या अर्थाचे श्रवण मनन चिंतनाचे सातत्य ठेवले पाहिजे, तर कैसे त्याचे हित, यात आपलं हित आहे. आता तळमळणाऱ्या मनापासून ऐकलेले सद्बुद्धी ग्रहण करते, ते स्मरणातून निसटून जात नाही. जसं गुगल आहे ना, जे हवे ते हवे आहे असे मनात आले की गुगल आपल्यासमोर ठेवतो, तसं आपण तळमळीच्या चित्तापासून मनापासून ऐकले तर आपल्यालाही ते आठवते. त्याचे चिंतन करणे आणि ह्याच्यात शक्य होते, सहज शक्य होते. चिंतनातून मनातून पुन्हा आपल्या स्मरणात आणणे हे सहज शक्य होतं. यासाठी इथे सर्व गुणांसाठी म्हणजेच आध्यात्मिक गुणांसाठी एक उदाहरण पाहूया. एक लाकूड ज्यामध्ये अग्नीचा वास असतोच, तो मंथन करून म्हणजेच ध्यानधारणा करून प्रकट करावा लागतो. नाही तर अग्नी असला काय आणि नसला काय, काहीच फरक नाही. आता हे मंथन करण्यापूर्वी ओल्या लाकडातील म्हणजेच देहरूपी लाकडातील भावनारूपी षड्रिपूंचा ओलावा नष्ट करावा लागतो. लक्षपूर्वक ऐका सगळं. देहरूपी लाकडातील भावनारूपी षड्रिपूंचा ओलावा नष्ट करावा लागतो आणि वाळलेल्या लाकडातील अग्नी प्रकट होण्यास तरच समर्थ होतो. आता यातून आत्मसांख्य योगाची अग्नीस म्हणजे सांख्य योगरूपी अग्नी आहे या लाकडा म्हणजे ओंडक्यामध्ये किंवा देहामध्ये. तर सत्य ज्ञानरूपी काष्ठ आणि देहरूपी लाकूड म्हणजे ओंडका संपूर्णपणे हा व्यापून गेलेला असतो. आता त्याची सांख्य योगानं व्यापून गेलेल्या देहाची सुद्धा पुन्हा आपल्याला पूर्णावस्थेत रक्षारूप प्राप्त होण्यासाठी, आता पूर्णावस्थेत म्हणजे एखादं लाकूड समजा जळलं, आपण त्याला हात लावलेला नाही एकदा जळायला लागल्यावर, तर ते त्याच अवस्थेत असतं, फक्त आतलं त्याचं सगळं जळून गेलेलं असतं. त्याच्या रंगरूपात म्हणजे त्याच्या आकारात कुठं फरक पडलेला नसतो. पहा, इंद्रिय संयमरूपी वायूचं त्याला सहाय्य घ्यावं लागतं, तर ते आतपर्यंत जळत राहतं. तळमळी त्याचे कैसे त्याचे हित, तुका म्हणे अंत सद्विद्येसी. आता त्याचं हित जर असेल तर सद्विद्येचा अंत झालेला असतो. त्याला आपल्या स्वतःच्या अंगी असणाऱ्या एक आपल्याकडे शक्ती असते, त्याने तिला जाग करावं लागतं. आता अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जी आहे ना, ती आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्त करतो. ब्रह्मसाक्षात्कार, शांती, समाधान, आनंदाचा झरा हा त्यावेळी आपल्याकडे वाहत येतो. केव्हा तर आपल्या देहरूपी लाकूड किंवा ओंडक्यातील सगळ्या षड्रिपूंचा ओलावा नष्ट होऊन अज्ञान जळून आपलं सत्यज्ञान जे आपल्याकडे असतंच ते पुन्हा जर प्रकट होलं, आपल्याला सगळ्याचं पुन्हा अनुभूती झाली की आनंदाचा झरा वाहू लागतो. म्हणजेच ज्या श्लोकाची सुरुवात जी आहे ना, अयुक्त, त्या अयुक्ताकडून युक्ताकडे म्हणजे दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा मार्ग श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे. आता त्यासाठी देहाच्या अंतरंगातील विविध क्षेत्र म्हणजे ऊर्जा, शक्ती याचा वापर करणे हे आपल्या मन, बुद्धी आणि कर्मावर अवलंबून आहे. हे स्पष्ट केलेलंच आहे कृष्णानं. म्हणून इथं आठवतं, तुझं आहे तुझं पाशी, मग तू अशांत का? तर हा प्रश्न आपण सर्वांनी आपल्यालाही विचारलं पाहिजे. जसं अर्जुनाचा प्रश्न आहे तेच अनेक प्रश्न आपलेही असतात. श्रीकृष्ण श्रोत्यांनाही विचारतो असं आपण समजलं पाहिजे. आता या अभंगात बुद्धीचे विवरण झाले. आता पुढील अभंगात बुद्धी, मन आणि कर्म हे तिन्ही आपल्याला पाहायचे. त्यातलं बुद्धी झाली. आता मनाच्या अवस्थेचा बोध काय आहे ते पुढील श्लोकात आणि अभंगात. आता श्लोक क्रमांक 67 आणि अभंग क्रमांक 112.
इंद्रियाणां हि चरतां यत् मनः अनुविधीयते तत् अस्य हरति प्रज्ञां वायुः नावम इव अंभासी. आणि अभंग आहे, इंद्रिये वर्तता जे का मना देती मोकळिका तयाची रे मग बुद्धी हरवणी नेत देहशुद्धी. वारा लागली या नाव पावते नेणे पैल ठाव तुका म्हणे साधकाने बोध मानिजे सुखाने. म्हणजेच इंद्रिय वर्तनाला जोड असते ती मनाची. बघा, नुसतं इंद्रियाला स्वतःला काहीच अस्तित्व नसतं. का तर आपल्याला काय करायचं आहे हे जर मनापासून असेल तर ते इंद्रिय काम चांगलं करतं. साधा चहाचंही मी उदाहरण आधी दिले, ते पुन्हा एकदा आठवण करते. चहा चांगला व्हायला हवा असेल तेच हात असतात चहा साखर घालणारे, पण ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपल्या मनाचा आनंद, सुख, दुःख त्या अवयवात येतं आणि मग आपल्याला चहाच्या चवीचा बदल दिसतो किंवा अनुभव घ्यावा लागतो की अरे हा चहा असा का झाला, काय अवस्था नीट नाही वाटतं मनाची, असं नकळत मनात येऊन जातं. आणि मनात जर राग असेल तर चहा कधीच चांगला होत नाही, आणि मनात जर प्रेम असेल तर कसाही केलेला चहा चांगलाच लागतो. असो, त्यावर जर इंद्रियाने वापर केला तर काय होईल? इंद्रिये वर्तता जे का मना देती मोकलिका, म्हणजे मनाला स्पेस हवी आहे. याआधी आपण पाहिले की इंद्रियांचा वारंवार मनाला लगाम असेल. इंद्रिय हा वारू आहे आणि त्याच्यावर मनानं लगाम ठेवला, कुठं जायचं काय झालंय मनाने ठरवलं तर ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीच्या वाटेत अडथळे निर्माण होत नाहीत. आता इथे तर इंद्रियाने, त्यातील एखाद्याच इंद्रियाने मनाची दोस्ती केली आणि मनाला स्वतःच्या आवडीनिवडी सांगू लागला तर मन त्याच्या इंद्रियांना आनंद देणारे वर्तन करण्यास महत्त्व देईल. तयाची रे मग बुद्धी हरवणी नेत देहशुद्धी. आणि आपल्या जीवन प्रवाहातील स्वनौका ही अनियमित वाऱ्यात सापडेल, दिशाहीन होईल आणि अशातून मोठ्या संकटांच्या खडकावर स्वनौका आपटेल आणि फुटून जाईल. मग तिचे तुकडे सुद्धा सापडणार नाहीत. पुन्हा स्वनौका तयार होणारी नाही आणि पुढचा प्रवास फार अवघड होईल. आता ह्या प्रवास करण्यासाठी विषय जर उरला नाही तर आपल्याला जीवन तर जगायचं आहे. मग ह्यावर उपाय काय आहे? सांख्ययोग साध्य झाला तर प्रज्ञारूपी स्वनौका ही निश्चल मनोबलावर उभी पाहिजे. वारा लागली या नावं पायो तेणे पहिलं ठावं. पहिलं तीरावर जायचं आहे आपल्याला, मग काय करायचं आहे? तर हा उपाय, ह्याला पर्याय नाही आपल्याकडे. पुन्हा आपल्याला तो समजून घेतला पाहिजे की सांख्ययोग साध्य झाल्यावर प्रज्ञारूपी स्वनौका म्हणजे बुद्धीची नाव निश्चल आणि मनोबलावर उभी पाहिजे. मनोबल इंद्रियांवर नको आहे, मनोबलावर प्रज्ञारूपी स्वनौका उभी पाहिजे. आणि इंद्रिय वायू हा एकाच इंद्रियाच्या मागे राहिला आणि ते किंवा पाची इंद्रियांच्या मागे जर मनाने आपलं हां करा, कसंही करा, तुम्हाला हवं ते करा, हवं ते खावा, हवं तसं वागा, असं जर हा वारा सुटला आणि त्यात स्वतःचे अस्तित्व असतं, अस्तित्वापासून जर ते सरकत गेलं तर काय होतं ते आधी पाहिलं. मग इथं जर मनावर तुम्ही जर तुमच्या इंद्रिय वायू किंवा मनाच्या मनोबलावर जर तुमची स्वनौका आरूढ झाली तर स्वतःच्या अस्तित्वापासून अजिबात सरकायचं नाही, इकडे तिकडे भरकटायचं नाही. आणि मग प्रारब्ध प्राप्त भोगत मनाची वासना, तर कारण ते प्रारब्धानुसार काय गोष्टी त्या होणार त्या होतात, तो आपला इलाज नसतो. कितीही ठरवलं तरी त्या गोष्टीपर्यंत जायला, त्या आपल्या उद्दिष्टापर्यंत जायला मध्ये जर काही अडचण आली ती आपली नाही आहे तर ती प्रारब्धानं निर्माण झालेली असेल, प्रारब्ध प्राप्त भोग असेल तर मनाची वासना मात्र त्यापासून चिकटता कामा नये. आपलं उद्दिष्ट सोडायचं नाही, मार्ग सोडायचा नाही आणि अजिबात मनात कुठलीही शंका येऊन द्यायची नाही. आणि हे तर मोठे ज्ञानकौशल्य आणि ब्रह्मज्ञान ही दोन्हीही वल्ली सावधपणे आपल्याला
करतात, जागं ठेवतात. कारण प्रारब्धापासून आपण अलिप्त राहायचं हे ज्ञान कौशल्य आहे. प्रारब्ध आणि कर्म, गतगत जन्मीचं कर्म हे सगळं ब्रह्मज्ञान आहे. आणि ही दोन वल्ली सावधपणे आपल्याला जागं करतात आणि जागं ठेवतात. आणि ते जर आपण स्वीकारलं तर एक मोठा धोका टळतो, ते आपल्या हातात असतं. आता कसं, तर एखादा मोठा विद्वान पंडित असला तरी अविद्यामूलक वासनांमुळे मन आणि बुद्धी विषयांच्या म्हणजे कर्माच्या म्हणजे व्यवहाराच्या किंवा साधनेच्या ठिकाणी गुंतून पडत नाही. पण मला इथं जर त्याच्या उलट बाजू आठवली तर एक मनाचा श्लोक आठवतो, रामदासांच्या मनाच्या श्लोकातला. त्यातला क्रमांक 104चा श्लोक आहे. क्रियेवीण नाना परी बोलते जे, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. क्रियेवीण नाना परी बोलते जे, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. मना कल्पना धीट सैराट धावे. मना कल्पना धीट सैराट धावे. तया मानवा देव कैसे निधावे. तया मानवा देव कैसे निधावे. म्हणजेच अशा वेळी सर्वस्वी नाश होण्याचा धोका टाळण्यासाठी स्वनौकेचा मार्ग अविचल हवा, नाही तर सैराट मनाचं काय होतं हे आपण पाहतो, ऐकतो. आता श्रीकृष्ण सुखाचा बोध आपल्याला देतोय की तुका म्हणे साधकाने, कारण हे सगळं करायचं असेल तर त्यानं साधकच बनावं लागतं. तुका म्हणे साधकाने बोध मानिजे सुखाने. आनंदानं हा तुम्ही साधक बना, आनंदाने हा बोध स्वीकारा आणि आनंदानं आपल्या कार्याला लागा. स्वनौकेसाठी सांगितलेल्या बोधाचा आनंदाने स्वीकार करून सुखी जीवनाचा मार्ग आत्मसात करावा. आता आपण श्लोक क्रमांक 68 आणि अभंग क्रमांक 113. तस्मात् यस्य महाबाहो निगृती तानि सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आणि अभंग. अहो तस्मात् इंद्रिये सर्व ज्याची मनोमये, विषयापासोनी जो बैसला आटोपुनी, महाबाहो प्रज्ञा त्याची महिमा पावे प्रतिष्ठेची. तुका म्हणे आता लाभ घेणे सावध श्रोता. आता तुकारामांच्या श्रोता शब्द आलाय म्हणजे आपल्या श्रोतृवर्गालाच अनुसरून असावं. बघूया आपण. एका अभंगात इंद्रिये, दुसऱ्या अभंगात मन आणि आता बुद्धीचा वापर, या तिन्हीतून मिळणारी प्रतिष्ठा मिळणे, श्रेष्ठत्व प्राप्त होणे आणि यासाठी दक्षता किती महत्त्वाची ते आपण बघूया. ही 10 इंद्रियांच्या गाडीचा चक्रधारी म्हणजे ड्रायव्हर जर मन असेल तर त्याचा क्लीनर बुद्धी असेल. अहो तस्मात् इंद्रिये सर्व ज्याची मनोमये. अशी गाडी सन्मार्गाने जाते. तिला वाटेत कुठेही अपघात, घातपात, खडक, खड्डा, कोणत्याही संकटापासून संरक्षण होते अगदी सहजपणे. उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रवास सुखाचा होतो. जो बैसला आटोपुनी विषयांपासून तो बैसला आटोपुनी. आता न मागता प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्व अशाच व्यक्तींना प्राप्त होते. हा सर्वानुमते कष्टसाध्य प्रवास या सिद्ध साधकाला अवघड काहीच वाटत नाही. आता इथं हा सिद्ध साधक म्हणजे महाबाहो प्रज्ञा त्याची महिमा पावे प्रतिष्ठेची. महाबाहो हे अर्जुनासाठी वापरलेलं नाव आहे. तो सिद्ध साधकच आहे, पण पुन्हा पुन्हा त्याला काय काय अडचणी येतात त्या पुन्हा पुन्हा का सांगतायत, तर त्यानं अडचणी तर नाहीतच पण प्रतिष्ठा प्राप्त होऊन सहज त्याचा प्रवास, जीवन प्रवास आनंदाने व्हावा. त्याच्या मनातलं जे नकारात्मक आहे ते जावं, यासाठी एवढे कृष्णाचे प्रयत्न चालू आहेत.
त्यासाठी एक उदाहरण दिलंय. कासव जसे ठरलेल्या ठिकाणी सावकाश जातं, पोचतं. इतरांना त्याची मागमूसही लागत नाही की अरे कासव इथपर्यंत जाणार आहे, पोचणार आहे, नाही काही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कासव मात्र चारी पाय म्हणजे त्याचे अवयव अंतर्मुख करून चालत चालत इप्सित साध्य करतं. हे एकदा वाक्य पुन्हा ऐका. कासव चारी पाय म्हणजे त्याचे अवयव अंतर्मुख करून चालत चालत त्याचं इप्सित तो साध्य करतो. ते कासव किती दिवस लागणार आहेत, किती वेळ लागणार याचा विचार न करता जसे जमेल, जसे झेपेल तसे ठरलेल्या ठिकाणी पोचतेच. आणि तो त्याची स्पर्धा लावत नाही. त्याला स्वतःच्या अवयवांचा भार स्वतःलाच वाहून न्यायचा हेही माहीत असतं. म्हणजे ते प्रारब्धही तो नाकारत नाही. किती छान तुकारामांनी सांगितले बघा. पुन्हा पुन्हा आपल्याला जागं करतायत की ते प्रारब्ध तो नाकारत नाही की माझे अवयव मलाच वाहून न्यायचे. ते तुका म्हणे आता लाभ घेणे सावध श्रोता. आता हे सर्व कासवांचा प्रवास कासवाच्या वृत्तीने कसा करायचा हे मात्र आपण समजून घ्यायला हवं. लाभ घेण्यासाठी सावधपणे कसे कर्म करावे हे समजून घेतल्याशिवाय अभंगाची पूर्तता होणार नाही. सहज स्वाभाविक मनसंयमन करणे म्हणजे शम आणि संपूर्ण इंद्रिय निग्रह म्हणजे दम. मनाचा आंतरिक क्षोभ, आंतरिक द्वंद्व हे संपवून स्वस्वरूपात विलीन होणे म्हणजेच कासवाचा आदर्श ठेवणे. शम आणि दम हे ज्ञाननिष्ठेने उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी आवश्यक आहे. शमदमाशिवाय ज्ञानसाधना ही अविवेकाने करून घेण्यासारखी आहे. इथे महाबाहो म्हणजे अर्जुनाला प्रश्न आहे की तू बाह्य शत्रूंना त्राहिमाम भगवान करून सोडलेस, पण तुझ्या अंतरंगातील शत्रू तुला जखडून ठेवतायत आणि म्हणून तू युद्धासाठी सिद्ध होत नाहीयेस. मनाचा निश्चय करून विवेकशील बुद्धीला अनुसरून स्वस्वरूपातील तुझ्या ह्या सगळ्या शत्रूंना युद्धासाठी सिद्ध होण्यासाठी त्या विवेकशील बुद्धीला अनुसरून वृत्ती स्थिर कर. तू स्थित प्रज्ञावंत हो. असा पुरुष सर्व बंधनमुक्त होतो. नातीगोती कर्म, कर्मफल म्हणजेच राहूनही अलिप्त व्यवहार सांभाळूनही व्यवहारमुक्त होऊन आत्मस्वरूप प्राप्त होईल. आणि अशा कासवासारख्या साधकाला विजयाचा लाभ होतो. म्हणून पुन्हा एकदा ओळ आठवते. तुका म्हणे आता लाभ घेणे सावध श्रोता. सर्व श्रोत्यांसाठी तुकारामी आपल्याला सांगतायत. आता आपण पुढचा श्लोक क्रमांक 69 आणि अभंग क्रमांक 114 बघूया. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतः मुने. आणि अभंग आहे. ब्रह्मीलीन त्याची राती जेथे लोक हे वागती, जागा जेथे साधू राहे तेथे लोक झोपी जाये. विषयी सावध जन तेथे त्यांचे भ्रांत मन. तुका विनवी थोडीये सुख जोडणे जोडीये. आता थोडंसं आपण या अभंगात ज्ञानी आणि अज्ञानी, सांख्ययोगी आणि सांख्यभोगी, साधू आणि सामान्य अशा विविध प्रकारचे जन एकत्र येऊन जगाचा व्यवहार चालू असतो. यातच रात्र दिवस, अंधार उजेड, सुख दुःख, यातच या दोन बाजू जगाच्या एकसारख्या नसतात किंवा सर्वांसाठी सारख्या नसतात. दिवस हा कामासाठी
आणि रात्रही कामनेसाठी एवढाच परिपाठ सर्वांसाठी आहे. देवाने जेव्हा माणूस घडवला तेव्हा त्याचे अवयव घडवले. हे सर्व अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे आणि त्यातही बुद्धी ही मानवाला मिळालेली देणगी. हे अवयव आणि बुद्धी याचा सेतू म्हणजे भावना. हेही देवाकडून आलेली अदृश्य माया. ही प्रत्येक मानवास लाभलेली व्यक्तिगत कार्य. प्रत्येकाला काही ना काही कार्य दिलेलं आहे आणि यातूनच जन्म मृत्यूतून जग रहाटी घडते आणि चालते. याचे वर्णनच तुकाराम अभंगात सांगतात. ब्रह्मीलीन त्याची राती जेथे लोक हे वागती. आता यानंतर पुन्हा ब्रह्म आणि ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजेच एकातून दुसरा निर्माण करणे किंवा नष्ट होणे यासाठी शरीराचे अवयव, बुद्धी, भावना यांचा एकत्रित प्रवास किंवा कार्य हे उत्तम होण्यासाठी ब्रह्मीलीन होणे हे वर्तन मनुष्याकडूनही केलं जातं. आता ब्रह्मीलीनचे अनेक अर्थ आहेत. प्रत्येकालाच काही एका अर्थाने जीवन जगता येत नाही. म्हणून यानंतर तुकाराम म्हणतात 2 प्रकार कसे आहेत ते. जागा जेथे साधूर आहे तेथे लोक झोपी जाये. दोन्ही बाजू तुकाराम म्हणतात. सांख्ययोगी हे सतत ब्रह्मीलीनच असतात म्हणजे सांख्ययोगी. पण त्यांनी इंद्रिय दमन केलेले असल्याने त्यांचे ज्ञान विषयांच्या संबंधी नसते, तर साक्षात्कारातून बुद्धीस स्थिरता प्राप्त झालेली असते. नित्योपासना ही वासना विरहित आणि संयमीपणे त्यांच्याकडून होत असते. एक उदाहरण बघूया आता की जसे सोनार आणि दागिना हा तर सर्वांना परिचित विषय आहे. आता तर सोन्याचा दर एवढा वाढतोय म्हणजे रोज आपण ते दर बघतोच. करा किंवा करू नका पण उत्सुकता मात्र असतीच मनामध्ये. तर दागिना आणि कलाकुसर हे सौंदर्य पाहते. जे स्त्रीचा दागिना कसा आहे, तो कसा दिसेल, त्याचं सौंदर्य हे पाहते. पण सोनार काय करतो, तर सोनार फक्त त्यातलं सोनं, त्या सोन्याचा कस आणि त्याचं वजन इकडेच त्याचं लक्ष असतं. तुमचा दागिना कोणता का असेना, गळ्यातला असू दे, हातातला असू दे, कानातला असू दे. तसं स्थितप्रज्ञ योगी आत्मसाक्षात्कारातून ब्रह्म पाहतो. त्याला विषय म्हणजे दागिना किंवा विषय लंपट वासना त्याच्याजवळ येत नाही. विचार वासनेचेच नाही तर आचार कसा होईल. एक ब्रह्मज्ञानासाठी आत्मसाक्षात्कार घेण्यासाठी तो ब्रह्मीलीन होतो. आता बाकी सर्वसामान्य हे सोन्याच्या दागिन्याकडे बघतात आणि हे सगळं जे काही आपल्या आयुष्यात आपण ज्या काही कल्पना केलेल्या असतात, कल्पनाच असतात त्या सगळ्या. मग दागिन्याचा असेल, घरादाराचा असेल, देण्याघेण्याचे असतील, जे काय असेल, पण त्यांच्या डोक्यात एवढेच विचार असतात. मग त्यामुळे त्या स्वप्नात ते दंग होतात आणि मग त्याला आठवतं की काय काय होतं. स्वप्नात दंग झाला की स्वप्नातच म्हणजे जे डोक्यात किंवा मनात जे विचार असतात ते त्याच्या स्वप्नात येतात. म्हणून मी त्याला स्वप्नात दंग होणे म्हणते. आणि खरोखरच अशा ह्या आपल्या मनात असलेल्या गोष्टी, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, अहंकार आणि त्याला अनुसरून पडणारे घडणारे प्रसंग हेही त्याला स्वप्नात दिसत असतात आणि ती सत्यवत भासतातही. हे सर्व जेव्हा अशा घोर अज्ञानामुळे पूर्ण रात्र अशा गूढार्थाने जगतात, त्यामुळे या गाढ झोपेलाच घोरणे, कारण घोर अज्ञानातून होणारे हे घोरणं असा शब्द बहुतेक वापरला असावा. त्यावेळी आत्मचिंतन, स्वस्वरूप ह्या अवस्थेत असणाऱ्या साधूजनांना हे जग आत्मवत भासते. संसारातील व्यवहार हे त्यांच्या मनातून कधीच नष्ट झालेले असतात. विषय सावध जन तेथे त्यांचे भ्रांत मन, तुका विनमी थोडीये, सुख जोडणे जोडिये. जेव्हा सर्व जन सावधपणे विषयी अनुभूती घेतात तेव्हा
साधू सज्जन यांचे मन ब्रह्माशी म्हणजेच भ्रांत ब्रह्माशी भ्रांत किंवा एकरूप असे झालेले असते. आणि अशा या जगाच्या संसारात तल्लीन होताना सुखी संसाराची नाते जोडा. या एकाच सुखी संसाराशी नाते जोडा या एका अर्ध्या चरणातून तुकारामाने सर्वसामान्यांविषयी केवढी आपुलकी आणि त्या आपुलकीची जाणीव दिसून येते. आणि म्हणूनच अभंग मंत्र गीतेची निर्मितीचे कारण यातच दडलेली आहे काय असंही वाटतं. आता तेही आपण समजून घेऊ. आणि आता पुढचा श्लोक आणि अभंग आपण बघूया. श्लोक क्रमांक 70 आणि अभंग क्रमांक 115. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम आपहा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाः यम प्रविशन्ति सर्वे सह शांतिम आपनोति न कामकामी. आणि अभंग बघा काय सांगतोय. नाना उदक श्राव पाहे समुद्राचा ठाव तरी मर्यादा न सांडी पृथ्वी राखीतो कोरडी तैसे भोग भोगी सारे मस्त आहे अविचारे निष्कामाचे पाय फळ जरी कुटुंबी केवळ शांती बाणे त्याचे अंगी शिववेष्ठित भुजंगी अविषमते पदवी तुकया समची भोगावी. आता या अभंगाची सुरुवातच नाना उदक श्राव पाहे अमृताचा ठाव. इथे समुद्र आणि सागर याचे उदाहरण म्हणजे साधू सज्जन योगी अशा ज्ञानी आणि सर्व ज्ञानींसाठी दिलंय. याची सुरुवात आहे ती नाना या शब्दापासून. नाना म्हणजे अनेक हे आपल्याला माहिती आहे. विविध प्रकारचे उदक पाणी. इथे मला थोडासा विनोद आठवतो तो म्हणजे नाना करके प्यार ही ओळ आठवली. पण साधू सज्जन हे सर्वसामान्यांच्याही गरजा स्वतःसाठी मात्र ना ना म्हणजे नको नको असेच म्हणणारे उदकासारखे प्रवाहितच जीवन जगत असतात. साधूसाठी एक नियम म्हणा काही म्हणा पण त्यांची ती रीत आहे की एका जागी कधीच त्यांनी थांबायचं नसतं. स्वतः जवळचे ज्ञान सर्वांना देत देत प्रवाहित करायचे असते आणि ज्ञानदान करून स्वतः मात्र पुन्हा कोरडेच राहायचे असते. कुणी ऐकोत कुणी न ऐकोत पण सांगितल्याप्रमाणे कर्म केले अथवा न केले ह्या भावनेशी ते चिकटून राहत नाही. म्हणजेच त्याला ब्रह्मज्ञानी म्हटले आहे. तर समुद्राचे गुण म्हणजे पृथ्वीचा गुण हे एकत्रित साधना करता यायला पाहिजे आणि ते करणाऱ्यांनाच ब्रह्मज्ञानी म्हटलं जातं. आता प्रथम समुद्र आपण समजून घेऊया. कितीही नद्यांना महापूर झाला त्याचवेळी पर्जन्यानेही अतिमहापर्जन्य झाला तरी सर्व पाणी समुद्रातच जाते. आता तिथं समुद्रात नद्या स्वतःचे नाव गुण अस्तित्व सागरास अर्पण करण्यासाठीच धडपडत असतात आणि सागरमय होऊन जातात. पण तरीही समुद्राची मर्यादा ओलांडत नाही. समुद्रही मर्यादा ओलांडत नाही. तसे उन्हाळ्यात नद्यांना पाणी नाही पाऊसही नाही. पाण्याचे प्रवाह आटले तरी समुद्राचा मर्यादा बदलत नाही. कोणत्याही नद्यांच्या पाण्याची चव बदलली पावसाची चव बदलली तरी पाणी समुद्रात जास्त कमी मिसळले तरी समुद्राच्या पाण्याची चव हजारो वर्ष झाली तरी बदलली नाही. कारण समुद्र नद्यांवर अवलंबून नाही तो स्वयंभू आहे. अशा प्रकारे कितीही कामना वासना यांचे प्रवाह समाजात सतत चालू असतात. त्याच प्रवाहात हे संत सज्जनांचे वास्तव्य असते. जसे चारी बाजूने समुद्रात नद्यांचे पाणी जाते तसे समाजातील सर्व कार्य विविध कारणांनी चालूच असतात आणि अशा प्रवाहातून हे योगी म्हणजे सांख्यज्ञानी या विविध कार्यकारणांनी स्वतःला अलिप्त ठेवतात. जसे अभंगात सांगितल्याप्रमाणे तरी मर्यादा न सांडी पृथ्वी राखीतो कोरडी. अलिप्ततेचा गुण पृथ्वीचा हा ब्रह्मज्ञानींसाठी आपोआप प्रकटतो. जरी या समाजात कुटुंब वत्सलतेने चैतन्याच्या स्वरूपाने वावरत असले तरी काहीही घडत असले पाहत असले तरी स्वतःचे मन शांत ठेवतात आणि स्वतःला कामना चिकटून देत नाहीत. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.
निष्काम कर्मयोगी असं त्याचं रूप असतं. हा सर्पिणीच्या विळख्यात गुंतलेलाही शांत राहतो, तर शांत शंभूला सर्पिणी कधी डंख मारत नाही, तसे वासना कधी या ब्रह्मज्ञानीस डंख मारत नाही. ही शंकराची अवस्था या ब्रह्मज्ञानीच प्राप्त झालेली असते. यांना तुकाराम पूजनीय मानतात. अशा साधकांनी कधी आपली साधना सोडू नये, बाह्य विषयाच्या मोहाला बळी पडू नये, स्वस्वरूपाच्या निरतिशय शांतीने जीवन तृप्त करावे असे तुकाराम सांगतात. आणि मला असे वाटते की संत श्रेष्ठ तुकारामांनी मला आणि श्रवण भक्ती करणाऱ्या आपल्या सर्व श्रोतांना मन संयमित करण्याचा आशीर्वाद द्यावा एवढी प्रार्थना करू. आणि कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.